ख्रिस्ता सर्वांना सलाम. आजचं वचन आहे यशाया 6. या अध्यायामध्ये यशायाला परमेश्वराचं मनोहर आणि पवित्र रूप पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस यशाया परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आला, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस त्याने स्वतःला समर्पित केलं, त्यावेळेस यशायाला एक जाणीव झाली. यशाया म्हणत आहे की मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आणि अशुद्ध ओठांच्या लोकात मी राहतो. ही जाणीव यशायाला झालेली आपण पाहतो. आज या वचनाद्वारे आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, या दिवसांमध्ये आपली सहभागिता कोणत्या लोकांसोबत आहे, जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला यशायासारखं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे. शास्त्रामध्ये आपल्याला लिहिलं आहे की धन्य तो पुरुष, धन्य ती स्त्री जी दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभी राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर ती परमेश्वराच्या शास्त्रामध्ये रमते. होय, आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपली सहभागिता कोणासोबत आहे आणि जर ती लोक परमेश्वराच्या दृष्टीने योग्य नाही किंवा योग्य आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पारखायचं आहे, तर यशाया समान आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे. या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद.